धर्मरक्षक स्वराज्य रक्षक जाधव साहेब, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला मी संधी मानाचा मुजरा करतो. आणि नंतर बोला माननीय शिंदे साहेबांचं होऊ द्या, त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल. अध्यक्ष महोदय शिंदे बोला. काल धर्मवीर मी बोलल्यानंतर बोला ना. तुम्ही बसल्याशिवाय कशी संधी मिळेल? मी बोलल्यावर तुम्ही बोला. खाली बसा, तुम्हाला संधी मिळणार आहे. हा देणार तुम्ही बसल्याशिवाय कशी मिळेल संधी? अरे सुनील तुम्ही बसल्यानंतर मिळेल. आधी माननीय उपमुख्यमंत्री बोलताय, त्यांचं बोलणं झाल्यानंतर जाधव तुम्हाला संधी मिळेल. अध्यक्ष महाराज, काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे तुम्हाला बोलायचं नाहीये, तुम्हाला बोलायचं नाही. मी बोलल्यावर बोला ना. धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे औरंग्याचं गोडवे या ठिकाणी अबू आझमीने गायलं. खरं म्हणजे अबू आझमीचा निषेध करायला पाहिजे. अबू आझमीचा धिक्कार करतो. अबू आझमी तर या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी थांबा ना. आणि म्हणून अबू आझमींनी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं. आणि म्हणून त्यावेळेस देखील हा वारंवार अबू आझमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो. हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं, आपला प्राणांचं बलिदान केलं, पण धर्म बदलला नाही. अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे, देशद्रोही आहे. आणि म्हणून या देशद्रोहाला या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार, या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आझमी याला नाहीये. आणि म्हणून आपण छावा बघा रईस, छावा बघा, छावा सिनेमा बघा. या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला. 40 दिवस त्यांचे डोळे काढले, त्यांचे नख काढले, त्यांची जीभ छाटली, अंगाची सालटी सोडली, त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान. आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले. 40 दिवस अत्याचार केले, धर्म बदला म्हणून सांगितलं. अशा औरंग्याचं या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे, आपल्या देशभक्तीचा अपमान आहे. आणि म्हणून मी एवढं सांगतो, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. अरे या शंभू राजाने 9 वर्षात 69 लढाया जिंकल्या, 69 लढाया. अरे लाज वाटली पाहिजे हे पाणी ओळायला. आणि तुम्ही या ठिकाणी 69 लढाया जिंकल्या. आणि या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडून टाकली, आया बहिणींचा अत्याचार केला, आया बहिणींचे बलात्कार झाले. आणि असा हा माणूस, हा औरंगजेब, या औरंगजेबचं बापाला कैद केलं, मुलाला मारून टाकलं, 27 लोकांना मारलं. हा क्रूर कर्म. आणि म्हणून याला निलंबित झालं पाहिजे.